This conference will now be recorded. गुड मॉर्निंग. सेशन चालू करूयात. तर कालपर्यंत आपण काय बघितलं तर HTML बघितलंय, थोडं CSS बघितलेलं आहे आपण. त्यानंतर ASP.NET मध्ये आपण काही गोष्टी केलेल्या आहेत, जसे की बटन्स असतील किंवा टेक्स्ट बॉक्स असतील किंवा ड्रॉपडाऊन लिस्ट असेल, ते कसे वापरायचे, काय वापरायचे. ठीक आहे. आज आपण आणखीन एक छोटासा एक पॉईंट घेऊयात. ठीक आहे. त्या पॉईंटच्या नंतर आपण डेटाबेस कडे वळूयात. तर OOP म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, हे तुम्ही C++ मध्ये शिकला असाल, जावा मध्ये शिकला असाल. आता त्याचा वापर आपण इथं कसं करू शकतो ते पण आपण बघूयात. ठीक आहे. पहिल्यांदा काय करूयात, तर आपला हा जो प्रोजेक्ट आहे, आपली ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटला राईट क्लिक करून इथे एक आपण नवीन आयटम ऍड करूयात. ऍड न्यू आयटम. ठीक आहे. ऍड न्यू आयटम केल्यानंतर इथं वेब फॉर्म न घेता मी आज इथं क्लास घेतोय. ठीक आहे. इथं क्लासचा ऑप्शन असतो खाली, तो घेतोय. त्याला एक नाव देतो मी काहीतरी, फॉर एक्झाम्पल सॅम्पल क्लास, sample.cs. ठीक आहे. तर मी याला इथे ऍड करतोय. तो विचारतो की आपल्याला तुम्ही एक स्पेशल प्रकारची फाईल तयार करताय, त्याला मी app_code या फोल्डरच्या आतमध्ये ठेवू का? ठेवलं तरी काय हरकत नाही, नाही ठेवलं तरी पण काय हरकत नाही, दोन्ही चालेल. यस नो दोन्ही करा, काही फरक पडणार नाही. ठीक आहे, दोन्ही चालेल. आता मी काय केलं बघा, इथं ऍप कोड नावाचा फोल्डर तयार झाला, त्याच्या आतमध्ये sample.cs नावाची फाईल तयार झाली. ठीक आहे. आता जर तुम्ही इकडे बघितलं तर तुम्हाला इकडे आपल्या CS फाईलमध्ये सॅम्पल नावाचा कन्स्ट्रक्टर दिसेल. सॅम्पल नावाचा कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर कशावरून? कारण हा आपला क्लास आहे, क्लास नेम सॅम्पल आहे, आणि त्याच्या आतमध्ये हा जो फंक्शन आहे, फंक्शन विथ सेम नेम इज नोन ॲज अ कन्स्ट्रक्टर. ज्या क्लासमध्ये त्याच क्लासच्या नावाने जर फंक्शन असेल तर ते आपलं कन्स्ट्रक्टर असतो. ठीक आहे. मग आता आपण इथं काय करूयात, आपण इथे एक नॉर्मल एक फंक्शन आपण घेऊयात. ठीक आहे, एकदम नॉर्मल फंक्शन घेऊयात, लाईक पब्लिक. त्यानंतर इथे मी काय करतो, स्ट्रिंग घेतो. ठीक आहे. स्ट्रिंग म्हणजे हा माझा रिटर्न टाईप आहे. काय हा माझा रिटर्न टाईप आहे, पब्लिक स्ट्रिंग शो, असं मी इथं फंक्शन डिक्लेअर करतो. आणि ब्रॅकेटमध्ये इथे मी काय करतोय, एक काहीतरी डिस्प्ले करतोय, स्ट्रिंग ABC इज इक्वल टू समथिंग लाईक हॅलो, आणि इथं रिटर्न करतोय मी ABC. रिटर्न म्हणजेच काय, तर आपण सांगितलंय की हा फंक्शन जो आहे, हा जो शो फंक्शन आहे, त्याचा रिटर्न टाईप काय आहे, स्ट्रिंग. त्याचा रिटर्न टाईप जर स्ट्रिंग असेल तर त्या फंक्शननी स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न करायला पाहिजे. तर त्या फंक्शननी स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न करायला पाहिजे, जो हा इथं करतोय. ठीक आहे. आता हा फक्त आपण एवढंच केलंय. आता ह्याचा फायदा काय होतोय, कुठं होतंय, कसं वापरायचं ते आपण बघूयात. ठीक आहे. तर मी आता परत इथं माझ्या डिफॉल्ट पेजला जातो आणि इथे मी एक बटन ऍड करतोय बघा. ते बटन मी इथे ऍड केलं आणि ह्या बटनची मी काय करतो, पहिल्यांदा प्रॉपर्टीज चेंज करून घेतो. आयडी चेंज करतो मी, BTN शो म्हणून काहीतरी असं नाव देऊयात, आणि इथं शो असं मी देतो बटनवर टेक्स्ट. आता मला काय करायचंय, जेव्हा मी ह्या बटन मध्ये क्लिक करेन त्यावेळेस ह्या ABC मध्ये जे व्हॅल्यू आहे, हा कुठं आहे ABC, दुसऱ्या फाईलमध्ये आहे, दुसऱ्या आपल्या C# फाईलमध्ये आहे, ती व्हॅल्यू मला माझ्या ह्या फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणजे मी एका फॉर्म मधून दुसऱ्या एका पेज मधलं मी व्हॅल्यू गेट करतोय. दोन्ही मध्ये फरक आहे. हा ASP पेज आहे आणि हा जो आहे हा फक्त आणि फक्त CS पेज आहे, म्हणजे क्लास फाईल आहे. ठीक आहे. क्लास फाईलचा अजून एक फायदा आहे, ते सांगतो तुम्हाला झाल्यानंतर. याच्यावर मी डबल क्लिक करतो आणि आता माझी जी फाईल आहे sample.cs म्हणजे सॅम्पल क्लास फाईल जी आहे, त्यातलं मला इथे फंक्शन ऍक्सेस करायचं आहे. जर तुम्हाला दुसऱ्या फाईल मधलं एखादं फंक्शन ऍक्सेस करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, तर त्या क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल.
ठीक आहे, त्या क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. सॅम्पलचा मी आता इथे एक ऑब्जेक्ट तयार केला एस इज इक्वल टू न्यू सॅम्पल. हे बघा, आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर सॅम्पलचा कलर बघा कसा आहे, तो थोडा ब्ल्यूइश आहे. म्हणजे इनबिल्ट जसे क्लासेस आहेत तसा तो आता ट्रीट होतोय. जर सपोज आपल्या फाईलमध्ये आपल्या प्रोजेक्टमध्ये सॅम्पल नावाचा क्लासच नसला असता तर ह्याचं दाखवलं नसतं. फॉर एक्झाम्पल सॅम्पल 1 लिहितो मी, एस इज इक्वल टू न्यू सॅम्पल 1. आता बघा इथे एरर दाखवतोय खाली, काय म्हणतोय एररला मी इथे जेव्हा आणतो इथं काय म्हणतोय, द टाइप ऑर नेम स्पेस नेम सॅम्पल 1 कुड नॉट बी फाउंड. म्हणजेच सॅम्पल 1 नावाचा नेमस्पेस कुठेच सापडत नाहीये. आता हे नेमस्पेस म्हणजे काय, तर जसं आपण सी प्लस प्लस जावा मध्ये क्लास म्हणतो तसं इथं नेमस्पेस म्हणतात. दोघांचा अर्थ एकच, दोघांचं काम एकच. नेमस्पेस असेल किंवा क्लास असेल दोन्हीचं यूज सेमच आहे. फक्त म्हणताना सी शार्प मध्ये नेमस्पेस म्हणतात, क्लास म्हणत नाहीत. ठीक आहे, तर आता आपला हा एस ऑब्जेक्ट आपण क्रिएट केलाय. आता आपल्याला काय करायचंय, तिथला जो आपला फंक्शन आहे, कुठला फंक्शन, शो नावाचा फंक्शन, हा फंक्शन मला इथे कॉल करायचा आहे माझ्या डिफॉल्ट ASPX पेज मध्ये. आता इथे मी काय करतो, इथं स्ट्रिंग XYZ इज इक्वल टू एस डॉट शो. आता मी जेव्हा इथं नुसतं एस टाइप केलं, डॉट दिलं, हे बघा ऑटोमॅटिक शो फंक्शन इथं आला. का, कारण आपण तो ओव्हरराईड केलेला आहे. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणतो ना आपण, फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे हेच. आता इथं फंक्शन मी इथं डिफाईन केलंय आणि तो मी माझ्या दुसऱ्या पेज मध्ये वापरतोय. आता ह्याच्याने काय होणार आहे, एस डॉट शो ने काय होणार आहे, तर सॅम्पल मधला शो फंक्शन कॉल होणार आहे. कॉल केल्यानंतर हा फंक्शन काय रिटर्न करतोय, व्हॅल्यू ऑफ एबीसी. व्हॅल्यू ऑफ एबीसी म्हणजे काय, तर हॅलो आहे. मग थोडक्यात आपल्या XYZ च्या आतमध्ये काय येणार आहे, हॅलो येणार आहे. प्रिंट करून बघूयात, रिस्पॉन्स डॉट राईट XYZ. हे बघा, तर आता इथं काय केलं आपण, काही नाही, फक्त एक सॅम्पल नावाचा क्लास केलाय, त्याला आपण कॉल केलाय, त्याच्या आतमध्ये एक फंक्शन दिलेलं आपण तिथं शो नावाचा, जो स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न करतोय. रिटर्न म्हणजे काय बघा, आता तुम्ही बर्थडेला रिटर्न गिफ्टचा प्रकार ऐकला असेल. म्हणजे आपल्या बर्थडेला कोणतरी येतं, बर्थडेला गिफ्ट देतं, मग आपण काय करतो, रिटर्न गिफ्ट करतो. तसाच हा प्रकार आहे थोडासा. हा जो सॅम्पल आहे, हा जो फंक्शन आहे शो, हा व्हॅल्यू रिटर्न करतोय. का बरं करतोय, कारण आपण सांगितलंय म्हणून तो करतोय. आपण काय सांगितलंय की जेव्हा हा फंक्शन कॉल होईल तेव्हा एबीसी मध्ये जे काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू रिटर्न कर. आता इथं फंक्शन कॉल झालंय, शो फंक्शन कॉल झालंय, मग हा फंक्शन काय रिटर्न करणार आहे, एबीसी मधली व्हॅल्यू रिटर्न करणार आहे ह्या XYZ मध्ये. एबीसी मध्ये काय लिहिलं आहे, हॅलो लिहिलेलं आहे. आउटपुट बघूयात. आता डिफॉल्टला क्लिक करतो, व्ह्यू इन ब्राउझर. हे बघा, आता मी जेव्हा इथं शोला क्लिक करतो वरती हॅलो आलं. हा हॅलो आतून कुठून आलोय आपल्याला, तर ह्या आपल्या पेज मधून आलाय. इथे मी आता फक्त व्हॅल्यू चेंज करतो. ठीक आहे, हॅलोच्या ऐवजी इथं वेलकम सेव्ह, अजून एक रन करूयात. आलं वेलकम, समजतंय का. तर हे आपण बघितलं. आता ह्यामध्ये हा जो फंक्शन आहे शो, हा नॉर्मल फंक्शन आहे, एकदम नॉर्मल फंक्शन आहे. आपण आता ह्याला काय करूयात की ह्याला आपण पॅरामीटराइज्ड करूयात. काय करूयात, पॅरामीटराइज्ड करूयात. फॉर एक्झाम्पल इथे मी काय करतो, स्ट्रिंग A, स्ट्रिंग B असं करतो. ठीक आहे, म्हणजे फंक्शन शो हा कुठला आहे, हा पॅरामीटराइज्ड फंक्शन आहे, जिथं दोन स्ट्रिंग आहेत, स्ट्रिंग A आणि स्ट्रिंग B. मी आता काय करतो, ह्या A आणि B चं कॉन्कॅटिनेशन करतो. A आणि B चं कॉन्कॅटिनेशन करतो, जे आपण दुसऱ्या दिवशी वगैरे बघितलं होतं. परत तसंच काय करतो, इथं मध्ये स्पेस देतो. ठीक आहे,
मग आता म्हणजे काय बघा, हा जो फंक्शन आहे शो स्ट्रिंग ए कॉमा बी, हा काय करतोय, ए आणि बी चं कॉन्कॅटिनेशन करून एबीसी मध्ये पाठवतोय. मग आता इथं आपण ते केलं, पण आपला हा जो पेज आहे इथं बघा आता काय झालं असतंय, इथं काय आलं बघा, एस डॉट शो ला एरर दाखवायला आलं. काय एरर असणार आहे, एस डॉट शो म्हणजे काय, तर सॅम्पल क्लासमध्ये शो नावाचा फंक्शन एक आहे, नाव दोन्हीकडे सेम आहे, पण दोघांमध्ये फरक काय आहे, हा डिफॉल्ट फंक्शन आहे, हा पॅरामीटराइज्ड फंक्शन आहे, दोन्हीमध्ये फरक आहे. मग त्यामुळे तो हा काय सांगतो तुम्हाला की नो ओव्हरलोड, बघा नो ओव्हरलोड फॉर मेथड शो टेक्स 0 आर्ग्युमेंट. म्हणजेच काय, तर सॅम्पल मध्ये असा कुठलाही फंक्शन नाही शो नावाचा ज्यामध्ये 0 आर्ग्युमेंट्स आहेत, 0 पॅरामीटर्स आहेत. मग आता काय करायचं आपण, तर आपण जेव्हा इथं कॉल करत असतो, कॉल करत असताना इथून आपण पॅरामीटर पास करूयात. पहिला पॅरामीटर दिला हॅलो कॉमा, दुसरा पॅरामीटर मी देतो ठीक आहे, असे दोन मी पॅरामीटर दिले. हा ह्या डबल कोट्स पासून इथपर्यंत हा एक पॅरामीटर जो कशामध्ये जाणार आहे, आपल्या बी मध्ये जाणार आहे, ह्या बी मध्ये येणार आहे. आणि त्यानंतर हा जो आहे हॅलो, हा हॅलो हा एक आहे, हा एक आपली स्ट्रिंग आहे, ही जाईल कशामध्ये, आपल्या ए मध्ये. ठीक आहे, तर आता ही आपण रन करून बघूयात कसं आहे ते आउटपुट. हे बघा आउटपुट कसं आलं होता, हॅलो वेलकम टू ASP.NET. आता मला सांगा, हे फाईल आता मी इथं हाईट ठेवतो आणि फक्त ही फाईल दाखवतो. ठीक आहे, एस डॉट शो हॅलो डॉट वेलकम टू ASP.NET. आता इथं कुठंच आपण कॉन्कॅटिनेशन केलेलं नाहीये. ठीक आहे, कुठंच आपण कॉन्कॅटिनेशन केलं नाही, पण कॉन्कॅटिनेशन होऊन आपला आन्सर मिळायला लागलाय. म्हणजे बघा की लॉजिक काय आहे ते इथं नाहीये. आपण जे काय ऑपरेशन्स केलेत ते ऑपरेशन्स आपल्या इथं ह्या सोर्स पेजवर नाही आहेत, ते कुठं आहेत, तर आपल्या क्लास फाईल मध्ये आहेत. थोडक्यात सांगायचं काय, तर ओओपी मधला एक कन्सेप्ट आहे डेटा एनकॅप्सुलेशन. डेटा एनकॅप्सुलेशन म्हणजे काय असतं की हायडिंग डेटा फ्रॉम आउटर वर्ल्ड. ठीक आहे, म्हणजेच आपण काय करतोय, तर आपण आपला हा जो फॉर्म आहे, आपला हा जो कोडिंग आहे, इथं कोड काहीच आपण ठेवत नाहीये. कोड ठेवतोय पण फक्त नॉमिनल कोड आहे. जे लॉजिक असणार आहे, जे ऑपरेशन असणार आहेत, ते आपण कुठं करतोय, तर आपल्या सॅम्पल डॉट CS मध्ये करतोय, CS फाईल मध्ये करतोय. म्हणजे जेव्हा आपण हा आपला हा जी वेबसाईट आहे, जेव्हा आपण हे अपलोड करू, अपलोड करण्याच्या आधी आपल्याला काय करावं लागतं, याला पब्लिश करावं लागतं. पब्लिश करून आपण जे अपलोड करतो त्यावेळेस सॅम्पल डॉट CS फाईल दिसत नाही, म्हणजे कोड फाईल दिसत नाही. त्यामुळं शक्यतो जे काय आपलं लॉजिक असणार आहे, जे काय आपले ऑपरेशन्स असणार आहेत, ते आपण कशात परफॉर्म करायचे, सॅम्पल डॉट CS मध्ये. आता हा एक आपण छोटा एक एक्झाम्पल बघितला, आणखीन एक आपण एक्झाम्पल बघूयात, त्यातनं तुम्हाला आणखीन चांगलं कळेल. मी आता काय करतो, इथे एक टेक्स्ट बॉक्स घेतो. ठीक आहे, आणि त्याखाली एक बटन घेतो मी, बटन घेतलो. आता ह्याच्याप्रमाणे काय करतो, तिथं रेडियस म्हणून टाकतो बाबा. ठीक आहे, एंटर रेडियस म्हणून करतो, एंटर रेडियस. म्हणजे जेव्हा युजर ह्याच्यामध्ये एखादा रेडियस टाकेल, बटनच्या क्लिकवर मी काय करणार आहे, त्याचं एरिया कॅल्क्युलेट करणार आहे. ठीक आहे, BTN एरिया देतो मी इथं, आणि इथं शो एरिया म्हणून मी लिहितो. ठीक आहे, टेक्स्ट बॉक्सचं नाव आपण चेंज करूयात, टेक्स्ट बॉक्सचं ID चेंज करूयात, TXT रेडियस. ठीक आहे, मग आता शो एरिया आपण इथं क्लिक करूयात. ठीक आहे, आता मला इथं ऑपरेशन्स करायचे, पण आता मी ऑपरेशन्स इथं करणार नाहीये. मी ऑपरेशन्स कुठं करणार आहे, माझ्या क्लास फाईल मध्ये मी करणार आहे. ठीक आहे, आता मी ह्या क्लास फाईलला डबल क्लिक करतो. इथं आतमध्ये एक फंक्शन मी आता इथे लिहितो की पब्लिक डबल कॅल एरिया.
असं नाव देतो मी काहीतरी, आणि इथं ब्रॅकेट मध्ये काय करतो, ब्रॅकेट मध्ये मी इथं डबल व्हेरिएबल घेतो. ठीक आहे, डबल व्हेरिएबल घेतो आणि त्याला नाव देतो ए. म्हणजे ए नावाचं मला रेडियस मिळणार आहे जेव्हा मी हा फंक्शन कॉल करेन बाहेरून. ठीक आहे, मग आता इथं मी काय करतो, डबल एरिया इज इक्वल टू काय असतं एरियाचं आपलं, एरिया ऑफ सर्कलचं फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर. पाय म्हणजे किती, 3.14 गुणिले आर. आर ची व्हॅल्यू किती येतं, ए मध्ये. परत आणखीन एकदा गुणिले ए, म्हणजे पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, आणि त्यानंतर रिटर्न एरिया. एरिया काय केलं मी, रिटर्न केलं. ठीक आहे, म्हणजे ऑपरेशन माझे कशामध्ये आहेत, ह्या क्लास फाईल मध्ये आहेत. ह्या क्लास फाईल मध्ये आता मी ऑपरेशन केलेत, कॅल्क्युलेशन केलंय, आणि आता मी इथून फक्त काय करणार आहे, जे काय व्हॅल्यू आहे टेक्स्ट बॉक्स मधली मी त्या फंक्शनला पास करणार आहे आणि तिथून मला आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, तर मग आपण इथं काय करूयात, एक डबल म्हणून व्हेरिएबल घेऊयात, डबल रेडियस म्हणून घेऊयात, इज इक्वल टू txt रेडियस डॉट टेक्स्ट. आता आपल्याला ह्याला काय करावं लागेल, टाइपकास्ट करून घ्यावं लागेल डबल मध्ये. मग आता इथं कसं करून घेणार, कन्वर्ट डॉट टू डबल. ठीक आहे, हा कन्वर्ट आपला झालेला आहे. आता ह्याच्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, डबल ए इज इक्वल टू, आता ए म्हणजे आपण काय करूयात, ए आर घेऊयात फॉर एक्झाम्पल एरियासाठी, इज इक्वल टू सॅम्पलचा इथे ऑब्जेक्ट तयार करूयात, सॅम्पल एस इज इक्वल टू न्यू सॅम्पल. आता इथं एस डॉट, आता इथं बघा कॅल एरिया इथं आला, आणि आता याला इथं मी जेव्हा ब्रॅकेट करतो तो लगेच सांगतो की कॅल एरिया हा पॅरामीटराइज्ड क्वेरी आहे, त्याला एक तुम्ही पॅरामीटर पाठवा. आता इथं आपण काय करूयात, रेडियस आपला हा जो पॅरामीटर तो फक्त पाठवूयात. आता काय झालं, तर आता AR मध्ये काय येणार आहे, तर एस डॉट कॅल एरिया, सॅम्पल मधला जो कॅल एरिया फंक्शन आहे तिथं काय होणार आहे, हा रेडियस तिथं जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा ओपन होणार, इथं एक रेडियस येणार 3.14 गुणिले रेडियस गुणिले रेडियस. आन्सर जे येईल ते एरिया मध्ये असणार आहे, आणि एरिया आपण इथनं काय केलंय, रिटर्न केलंय. म्हणजे इथं आपल्या ह्या AR मध्ये काय येणार आहे, एरिया येणार आहे. आपण इथं ऑपरेशन काय केलेत का, नाही केले, पण ऑपरेशन व्हायलंय का, व्हायलंय. आता इथं आपण काय करूयात, डिस्प्ले करूयात, रिस्पॉन्स डॉट राईट असे मी करतो बघा. इथं एरिया ऑफ सर्कल विथ रेडियस प्लस, रेडियस इथे लिहितो, पहिल्यांदा रेडियस डिस्प्ले करतो, त्यानंतर परत प्लस इज, परत प्लस, आणि इथं AR. काय केलंय, काहीही नाही केलं, फक्त स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन केलंय. पहिली स्ट्रिंग एरिया ऑफ सर्कल विथ रेडियस इथं संपली. दुसरं मला काय पाहिजे, रेडियस घ्यायचंय. मी काय करतोय, थोडं माझं जे काय कोड आहे, माझे जे काय आउटपुट आहे त्याला ब्युटिफाय करतोय. ब्युटिफाय म्हणजे काय, तर त्याला डेकोरेट करतोय. मग काय केलं मी, एरिया ऑफ सर्कल विथ रेडियस इज, त्यानंतर एरिया दाखवलेला आहे. पण जर तुम्ही हा संपूर्ण कोड बघितला तर इथं कुठं तुम्हाला कॅल्क्युलेशन दिसतं का, नाही दिसत. फक्त काय दिसतंय, फक्त आपण काय केलंय, डेटा काढून घेतलेला, डेटा पास केलेला आहे, जे काय रिझल्ट आले ते रिझल्ट डिस्प्ले केले. पण ऍक्च्युअल मध्ये कोड कुठं आहे, आपलं लॉजिक कुठं आहे, तर ते सगळं कशामध्ये आहे, क्लास फाईल मध्ये आपण यूज केलेलं आहे. ठीक आहे, क्लास फाईल जर तुम्ही ओपन करून बघितलात तर इथं तुम्हाला फॉर्म्युला इम्प्लिमेंट केलेला दिसणार आहे. ठीक आहे, आता रन करून बघूयात. सगळ्यात सोपा रेडियस घेऊयात आपण 10, कारण पाय आर स्क्वेअर, आर स्क्वेअर म्हणजे 10, 10चा स्क्वेअर किती, 100, 100 गुणिले 3.14, आन्सर येणार आहे 314. बघा आता आन्सर येते का, 314. शो एरिया, हे बघा, एरिया ऑफ सर्कल विथ रेडियस 10 इज 314. म्हणजे ज्याचं रेडियस 10 आहे त्या सर्कलचा एरिया किती आहे, 314. म्हणजे आपण जे इथं लॉजिक वापरले ते व्यवस्थित काम करत आहे. आता हे शिकवण्यामागचं कारण काय, तर
जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम वगैरे करत असता, इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुम्हाला तुमचा डेटा जो आहे, तुमचं जे काय तुमचं लॉजिक आहे ते शक्यतो असं ओपन ठेवायचं नसतं. म्हणजेच मला ह्याच्या इथंच कोड करू शकलो असतो. कसं केलं असतं मी कोड? डायरेक्टली द डबल डी इज इक्वल टू कन्वर्ट डॉट टू डबल त्यानंतर txt रेडियस डॉट टेक्स्ट. आता हे मी काय केलं असतं, हे ॲज इट इज असं केलं असतं 3.14 गुणिले गुणिले कन्वर्ट डॉट टू डबल txt रेडियस डॉट टेक्स्ट. त्यानंतर हे पूर्ण सगळं सॉरी त्यानंतर इथं रिस्पॉन्स डॉट डायरेक्टली इथं डी मी प्रिंट केलं. आता ह्याचं पण आउटपुट बघा काय येणार आहे, तसंच येणार आहे. बघा चेक करूयात. तीनशे 14 आउटपुट आलं. म्हणजे इथं पण आउटपुट आपलं तेच आलंय आणि ह्याच्या आधी आपण जे केलं तिथं पण आउटपुट तेच आलंय. मग एवढं सगळं का करायचं? क्लास फाईल घ्या, सगळं तिथं कोड करा, सगळं तिथं आपलं व्यवस्थित ठेवा, तिकडनं कॉल करा, मग ते सगळं तिकडनं कॉल केलेलं इकडे आन्सर येतं, ते आन्सर इथं डिस्प्ले करा. एवढं झंझट कशाला करायचं? कशाला करायचं म्हणजे आपला डेटा, आपला कोड जो आहे तो सिक्युअर राहायला पाहिजे म्हणून. तो सिक्युअर राहायला पाहिजे म्हणून. आता सिक्युअर कसा? तर तुमचं लॉजिक सहजासहजी कोणाला कळू नये म्हणून आपण सगळं जे काय आहे ते क्लास फाईल मध्ये करतो. एन्कॅप्सुलेशन म्हणजे आपण जे शिकलेलं आहे डेटा एन्कॅप्सुलेशन, ते डेटा एन्कॅप्सुलेशन आपल्याला काय करायचं आहे? अचीव्ह करायचं आहे. ते अचीव्ह करण्यासाठी आपण काय करतोय? आपल्या जो क्लास फाईल आहे, क्लास फाईल मध्ये आपण सगळं मेन्शन करत आहे, आपण तिथे सगळं ते टाकत आहे. ठीक आहे, इथपर्यंत हा पार्ट सगळ्यांना समजला आहे का? रिप्लाय द्या. आपण आज जे बघितलं की क्लासमध्ये आपण फंक्शन कॉल केलं आहे, क्लासमध्ये पॅरामीटर पाठवलेले आहेत, मग त्यानंतर रिटर्न टाईप बघितलेलं आहे, हे कॉलिंग वगैरे सगळं सगळं समजलेलं आहे का? जवळपास 12 जण आहेत, जरा सगळ्यांनी जर आन्सर दिलं तर बरं होईल. ह्याच्यावर काही प्रश्न वगैरे असतील तर विचारा. ठीक आहे, आता आपण काय बघितलं आतापर्यंत? एक फंक्शन आपण कॉलिंग बघितला, जो फंक्शन आपण काय केलंय दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण ते केलेलं आहे. पण सपोज असे काही काही फंक्शन असतात किंवा असे काही प्रकार आहेत फंक्शनचे जिथं तुम्हाला सारखे सारखे ते लागणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मी एक काय करतो, एक नॉर्मल फंक्शन आपल्या जो फॉर्म आहे आपला SPX चा त्याच फॉर्म वर मी इथे घेतोय. ठीक आहे, जिथं आपले हे बटनचे इव्हेंट्स आहेत, हा इव्हेंट आहे बटनचा एक आहे, हा एक इव्हेंट आपला बटनचा इव्हेंट आहे. ठीक आहे, तर इथं मी ह्याच फॉर्म मध्ये इथे युजर डिफाईन्ड फंक्शन लिहितो, पब्लिक वॉइड त्यानंतर शो डेट. ठीक आहे, शो डेट नावाचं मी फंक्शन लिहितो इथं आणि आतमध्ये इथे मी काय करतोय डेट डिस्प्ले करतोय. ठीक आहे, मग इथे मी एक व्हेरिएबल घेतो स्ट्रिंग ABCD म्हणून इज इक्वल टू सिस्टीम डॉट डेट टाइम नावाचा एक क्लास आहे, डॉट नाव नावाचा एक क्लास आहे त्याच्या अंडर, डॉट टू शॉर्ट डेट स्ट्रिंग. हे काय करतं? हा एक फंक्शन आहे टू शॉर्ट डेट स्ट्रिंग.
इनबिल्ट फंक्शन आहे. तो काय करतो तर सध्या जे डेट आहे सिस्टीमची ती तो आपल्याला काढून देतो. ठीक आहे. तर आता ही हायरार्ची बघा. सिस्टीम नावाचा एक मेन आपला रूट क्लास आहे. त्याच्या अंडर डेट टाइम नावाचा एक क्लास आहे आणि त्याच्या अंडर 9 नावाचा क्लास आहे. त्या 9 नावाच्या क्लासमध्ये टू शॉर्ट डेट स्ट्रिंग नावाचा हा एक फंक्शन आहे. तो आपण इथं कॉल केलाय. इनबिल्ट फंक्शन आहे. हा ऑलरेडी डिफाईन्ड आहे. ह्याचं आपण आता आउटपुट बघूया. ठीक आहे. आता इथे मी काय करतो, इथं रिस्पॉन्स डॉट राईट एबीसीडी घेतो. ठीक आहे. म्हणजेच एबीसी मध्ये जे काय असेल ते इथं रिस्पॉन्स मध्ये प्रिंट कर म्हणून सांगतोय. आता तात्पुरतं काय करूयात, हे जे बटन आहेत त्या बटनच्या ह्याच्यावरतलं सगळं आपला कोड मी काढतोय. हे बघा. आता आपण काय करूयात, हे रन करून बघूयात विविन ब्राउझर. आपल्याला कुठे डेट दिसतेय का हो? नाही दिसत आहे. का दिसत नाहीये? डेट न दिसण्यामागचं कारण हे आहे की आपण फक्त कॅल्क्युलेशन केलंय, डिस्प्ले कर म्हणून सांगितलंय, पण तो डिस्प्ले कधी होणार आहे, जेव्हा शो डेटा नावाचा फंक्शन कॉल होणार आहे. आपण कुठे त्याला कॉलच केलं नाहीये. इथं फक्त आपण त्याची डेफिनेशन लिहिली आहे. कॉल आपण कुठंच केलेला नाहीये. मग मी आता काय करतो, एरियाचा जो माझा बटन आहे ह्या बटन मध्ये मी त्याला कॉल करतो. आलं बघा खाली शो डेट, इथं कॉल केला मी. म्हणजे आता काय होणार आहे, जेव्हा एरियाचा बटन मी क्लिक करेन त्यावेळेस हा फंक्शन कॉल होणार आहे. कॉल होणार म्हणजे काय, एक्झिक्यूट होणार आहे. बघूयात. पहिल्यांदा मी ह्याला क्लिक करतो. झाला का हो? नाही झाला. का नाही झाला? कारण ह्या बटनवर मी कोडिंग केलेलंच नाहीये. मग आता मी ह्या बटनवर केलंय का कोडिंग? केलंय. बघूयात होतंय का. मी ह्याला क्लिक करतो वरती 7/7/2020 इथं आपली डेट आलेली आहे. हे बघा. ठीक आहे. मग आता ह्याच सोबत आपण अजून काय करूयात, तर ह्याच्यामध्येच आपण प्लस डबल कोट्स मध्ये स्पेस किंवा आपण इथे डॅश देऊयात आणि परत प्लस देऊन सिस्टीम डॉट डेट टाइम डॉट नाऊ डॉट टू शॉर्ट टाइम स्ट्रिंग म्हणजे डेट डॅश टाइम असं यायला पाहिजे. आपण आता हे असं केलंय. सेव्ह करूयात. तुम्ही दोन्ही वेगवेगळं घेऊ शकता, वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये तुम्ही घेऊ शकता. जशी तुमची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही हे वापरू शकता. ठीक आहे. हे बघा 7/7/2020 9:10. तुमच्या आता इथं सिस्टीम मध्ये बघा टाइम काय झालंय, 9:10 इथे झालेलं आहे. ठीक आहे. आपण आता ते टाइम चेंज झाल्यानंतर एकदा बघूयात काय होतंय ते. एकदा इथल्या सिस्टीम मध्ये डेट चेंज झाली तर आपण तिथं बघूयात काय फरक पडते आणि काय नाही ते. ठीक आहे. 1 मिनिटामध्ये आपण ते टाइम चेंज होईल. त्यानंतर आपण ते परत एकदा क्लिक करून बघूयात. म्हणजे तो बरोबर सिस्टीमचा टाइम दाखवतोय की नाही आपल्याला कळेल. आता इथं 11 आहे, इथं 10 आहे. इथं मी काय करतो, आता शो एरियाला क्लिक करतो. हे बघा 9:11 टाइम झाला. इथला आणि तिथला टाइम सेम. म्हणजे तुमच्या सिस्टीमची जी डेट असेल तो डेट आपल्या इथे मिळणार आहे. सिस्टीम डेट जर पुढची असेल तर पुढची मिळणार, जे असेल ते मिळणार आहे, ऍज इट इज मिळणार आहे. तर हे आपण आता इथं आपण शो डेटा ह्या बटनच्या क्लिकवर कॉल केलता. आता मी ह्याला काय करतो, आणखीन एक वेगळा अजून एक प्रकार आहे फंक्शन कॉलिंगचा, तो आपण बघूया. ठीक आहे. मी इथनं ह्याला काढतो. आता इथं वरती बाय डिफॉल्ट पेज लोड नावाचा एक इव्हेंट असतो. पेज लोड म्हणजे काय, तर ह्या पेज लोडच्या आतमध्ये तुम्ही जे काही लिहाल, जे काही पण लिहाल ते कधी एक्झिक्यूट होणार आहे, ज्यावेळेस पेज ओपन होत असतो त्यावेळेस. ज्यावेळेस पेज लोड होत असतो त्यावेळेस पेज लोड इव्हेंट मधलं जे काय तुम्ही कॉल केलंय ते एक्झिक्यूट होतं. मी आता काय करतो, शो डेट मी इथं कॉल करतो. म्हणजे जेव्हा माझा फंक्शन जेव्हा माझा पेज ओपन होत असतो का नाही त्यावेळेस शो डेट नावाचा फंक्शन कॉल होणार आहे आणि त्याच्या आतला डेटा जो काय आहे तो तिथं एक्झिक्यूट होणार आहे.
हे बघा वरती डेटा आलं. आता इथं मला इथं क्लिक करायची पण गरज नव्हती. काय आलं? ऑटोमॅटिक आलं. म्हणजेच जेव्हा हा पेज ओपन होतो, हा डिफॉल्ट पेज रन होत असतो, त्यावेळेस पेज लोड इव्हेंट ऑटोमॅटिक कॉल केला जातो. कॉल केल्यानंतर त्याच्या आतमध्ये तुम्ही जे काही लिहिलं असेल ते सगळं एक्झिक्यूट होणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी काय करतो, इथं पण एक रिस्पॉन्स डॉट राईट लिहितो आणि इथे मी काय करतो, वेलकम असं लिहून टाकतो आणि आपण रन करूयात. आता दोन्ही एक्झिक्यूट होणार आहे. शो डेट पण एक्झिक्यूट होणार आहे आणि आपला रिस्पॉन्स पण एक्झिक्यूट होणार आहे. बघूयात आउटपुट. हे बघा आलं का वेलकम इथं. तर अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल ऑपरेशन्स इथं परफॉर्म करू शकता. आता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कुठलं ऑपरेशन्स कुठं कॉल करायचं आहे, कुठल्या फंक्शनला कुठं कॉल करायचं आहे, कुठल्या फंक्शनला कुठं पॅरामीटर पास करायचं आहे, त्याचं ऑपरेशन्स कसे करून घ्यायचे हे तुमच्यावर आहे. ठीक आहे. तर आता आपण आज काय काय बघितलं, तर आपण आज बघितलं की एखादी क्लास फाईल कशी क्रिएट करायची, फंक्शन तिथं कसं डिस्क्राईब करायचा, फंक्शन कसं लिहायचा, त्यानंतर फंक्शनचं रिटर्न टाईप आपण बघितलेलं आहे, त्यानंतर फंक्शन कॉल कसा करायचा ते बघितलंय, क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा ते आपण आज बघितलेलं आहे, फंक्शन क्लास मधला फंक्शन कॉल कसा करायचा, ऑब्जेक्ट वापरून फंक्शन कसा कॉल करायचा ते आपण बघितलेलं आहे, नॉर्मल फंक्शन कसं वर्क होतं ते आपण बघितलेलं आहे, पॅरामीटराइज फंक्शन आपण बघितलेलं आहे. तर इथपर्यंत जर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील किंवा काही समजलं नसेल तर मेसेज टाका. जर समजलं असेल तर आपण 1-2 मिनिटांनंतर पुढचं चालू करूयात. जर काय प्रॉब्लेम असतील, काय क्वेश्चन असेल तर विचारा. ऑप्शंस बहुत है, लाइक डे, उसके बाद डेट, मंथ, सब ऑप्शंस है, आप यूज कर सकते हो. मैं एक अभी सैंपल दिखाता हूं आपको. यहाँ पे सिस्टम डॉट डेट टाइम डॉट नाउ डॉट रखने के बाद आपको यहाँ पे बहुत सारे ऑप्शंस मिलेंगे. लाइक यहाँ पे आपको मंथ मिलेगा, मिनट में टाइम भी दिखेगा, मतलब कितना मिनट हुआ है अभी, 9:16, तो इसका पूरा का पूरा टाइम वो दिखा देगा आपको. मिनट्स दिखाएगा डायरेक्टली 16, उसके बाद हावर दिखाएगा, उसके बाद डे दिखाई देगा, डे ऑफ वीक दिखाई देगा, मतलब कौन सा डे चल रहा है वो दिखाई देगा, उसके बाद डेट भी दिखाई देगा नॉर्मल सिर्फ, उसके बाद नीचे आपको एक ईयर भी है, ईयर भी दिखाई देगा. ठीक है, तो अभी मैं ईयर दिखाता हूँ डॉट टू स्ट्रिंग. बाद में आपको इसको टू स्ट्रिंग करना है, नहीं तो वो दिखाई नहीं देगा.
जब तक आप वो उसको स्ट्रिंग में असाइन कर रहे हो तो आपको स्ट्रिंग में कन्वर्ट करना भी पड़ेगा। ठीक है, तो अभी स्ट्रिंग हम देख लेते हैं। अभी यहाँ पे हम डिस्प्ले कर रहे हैं ईयर। ये देखो यहाँ पे ऊपर अभी आपको 2020 दिखाई देगा। उसके बाद यहाँ पे हम क्या करते हैं, और एक चीज देख लेते हैं, डॉट मंथ डॉट टू स्ट्रिंग। हर बार चेंजेस करने के बाद आपको कंपल्सरी सेव करना है और उसके बाद फिर से रन करना है। अभी आपको वो मंथ दिखाई देगा, ये देखो मंथ। तो ऐसे आप वो करके देख सकते हो, आपको हर चीज यहाँ पे मिल सकती है। आपको अलग अलग चाहिए तो अलग अलग भी मिलेगा, आपको सब कंबाइन में चाहिए तो मैंने जो आपको वे बताया था, टू शॉर्ट डेट स्ट्रिंग, टू शॉर्ट टाइम स्ट्रिंग, तो उसमें से आपको कंबाइंड भी मिल सकता है। ठीक है, समझ में आ रहा है? बाकीच्यांना अजून काय प्रॉब्लेम वगैरे आहेत तर सांगा, नसेल तर मग आपण डेटाबेस आज कसा क्रिएट करायचा बघूयात, मग त्यानंतर आपण पुढे बघूयात की काय करायचं आणि कसं करायचं ते। ठीक आहे, अजून एकच मिनिट देतोय, 9:18 झालेत, 9:20 पर्यंत वेळ देतोय, जर काय क्वेश्चन असेल तर विचारा। डायलॉग बॉक्स आहे अजून पुढे आपल्याला बघायचंय, त्याला वेळ आहे। आतापर्यंत आपण जे काही बघितलं त्यामध्ये डाऊट विचारा, डायलॉग बॉक्स आपल्याला अजून पुढे बघायचंय, वेळ आहे त्याला अजून। ठीक आहे, आपण आता डेटाबेस कसा तयार करायचा तर बघूयात। हा प्रोजेक्ट मी बंद करतोय तात्पुरता। आता आज आपण पहिल्यांदा काय करणार आहे, तर फक्त आपला जो इनबिल्ट म्हणजे मायक्रोसॉफ्टचा जो डेटाबेस आहे, मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस, तो आपण आज बघूयात। आणि ऍक्सेस मध्ये डेटाबेस तयार केल्यानंतर उद्या आपण त्यामध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट कसे करायचे, त्यातले व्हॅल्यूज रिट्राइव्ह कसे करायचे, मॉडिफाय कसे करायचे, डिलीट कसे करायचे, ते आपण उद्यापासून बघणार आहे। ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण आज डेटाबेस तयार कसा करायचा तो बघूयात। चालू करण्याआधी फक्त एक प्रश्न आहे, उत्तर मला एक्सपेक्टेड आहे, डेटाबेस सब्जेक्ट तुम्हाला झालाय का? ओके ओके, नो प्रॉब्लेम। त्यातले क्वेरीज वगैरे तुम्हाला माहिती आहेत सगळे डेटाबेस मधले, म्हणजे क्रिएट टेबल असेल किंवा इन्सर्ट इनटू असेल, सिलेक्ट क्वेरी असेल, सगळं तुम्हाला झालेलं आहे का? क्वेरीज सगळ्या तुम्हाला माहिती आहेत का सगळ्या क्वेरीज? बर, ग्रेट ग्रेट। आता फक्त काय करायचंय, तर आज दिवसभरात काय करायचं, तर थोडं डेटाबेस रिवाइज करून घ्यायचा। रिवाइज म्हणजे काय,
तर इन्सर्ट इंटू क्वेरी कशी लिहायची किंवा क्रिएट टेबल कसं करायचं, त्यानंतर सिलेक्ट क्वेरी कशी लिहायची, व्हेअर कंडिशन कशी असते, फ्रॉम क्लॉज काय आहे, हे थोडं सगळं आज काय करायचंय रिवाइज करून घ्यायचंय, जेणेकरून आपल्याला उद्या जेव्हा आपण इन्सर्ट करू काही डेटा त्यावेळेस एकदम आपल्याला ते सोपं जाणार आहे. आज थोडं फक्त काय करा, थोडं रिवाइज करून घ्या. आपण आता डेटाबेस तयार करूयात. ठीक आहे, इथे मी काय करतो, स्टार्ट मध्ये जातो, त्यानंतर ऑल प्रोग्राम्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस चेक करायचं आपल्याला. इथं मायक्रोसॉफ्ट ऑफिस, त्याच्या अंडर ऑप्शन आहे बघा, मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस 2010. ठीक आहे, हा ओपन करा. काही जणांकडे ते 2013 असेल, 2012 असेल, 2014 असेल. मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं जे व्हर्जन आहे तुमच्याकडे त्यातलं तुम्हाला ऍक्सेस वापरायचं आहे. आता तुम्हाला जे समोर एक स्क्रीन दिसते तिथं ऑप्शन आहेत बघा, काय काय ऑप्शन आहेत. तर इथं ब्लँक डेटाबेसचा ऑप्शन आहे, ह्याला सिलेक्ट करायचं. ब्लँक डेटाबेसला सिलेक्ट करा. त्यानंतर इथं राईट साईडला इथं तुम्हाला पाथ दिसतो बघा खाली, कुठं तो स्टोअर होतोय, सी मध्ये, युजर्स मध्ये, डेल मध्ये, डॉक्युमेंट्स मध्ये तो सेव्ह होतो. मला तो तिथं नको आहे, मी तर काय करतो इथनं चेंज करतो. इथं हा ब्राउजचा फोल्डर आहे, त्याला क्लिक करा. त्यानंतर तात्पुरतं मी काय करतो, ई मध्ये वर्क नावाचं माझं वेबसाईट फोल्डर आहे, त्यामध्ये HTML आपलं जे परवाचं सॅम्पल, ठीक आहे, मध्ये ओके, आपलं फोल्डर बाहेर आहे वाटतं, इथं नाहीये. डी मध्ये HTML म्हणून आपलं एक फोल्डर असावं कुठेतरी, नाहीये. ई मध्ये चेक करूयात. BMIT काय आहे का इथं, नाहीये. BMIT, हा BMIT इंटर्नशिप, त्याच्यामधलं आपण काय करूयात, ह्या वेबसाईट, ह्या सॅम्पल प्रोजेक्ट मध्ये आपण इथं करूयात. सॅम्पल मध्ये इथं ह्याला नाव चेंज करतो मी. फॉर एक्झाम्पल ह्याला नाव देतो की सॅम्पल, नको सॅम्पल फार वेळा झालं, नाव वेगळं काहीतरी देऊयात की कॉलेज डीबी, आणि इथं खाली जे आहे .ECCDB ते तसंच राहू देत. इथं ह्याला ओके करा. तर बघा आता कुठं तो तयार होतोय, ई मध्ये आपल्या फोल्डर मध्ये तो तयार होत आहे. तयार केलंय का अजून नाही केलं. इथं मी क्रिएट बटनला जेव्हा क्लिक करेन तेव्हा माझा डेटाबेस तयार झालेला आहे. जेव्हा डेटाबेस तयार होतो त्यामध्ये बाय डिफॉल्ट एक टेबल तयार असतो. ठीक आहे, हा एक टेबल तयार असतो, पण त्या टेबल मध्ये कोणतेही फील्ड्स नसतात, कुठलंही कॉलम नसतात. मग आपण ते तयार करूयात. राईट क्लिक, इथं ऑप्शन आहे बघा डिझाइन व्ह्यू ला क्लिक करा. तो तुम्हाला इथं टेबलचं नाव विचारतो. ठीक आहे, मग आपण आता सध्याला काय करूयात, तात्पुरतं त्याला नाव देऊयात स्टाफ टेबल असं नाव देऊयात. ठीक आहे, स्टाफ टेबल नाव दिलं आणि ओके केलं. तर आता इथं तुम्हाला कॉलम्स दिसतील सगळे. ठीक आहे, आता इथे एक आयडी फील्ड आहे, त्याच्या मागं तुम्हाला इथे एक की दिसते बघा, म्हणजे चावीचं चिन्ह आहे. थोडक्यात काय तर त्यांनी बाय डिफॉल्ट आपल्याला सांगितलं एक आयडी दिलंय आणि सांगितले की हे प्रायमरी की आहे. जर आपल्याला पाहिजे असेल तर ठेवायचं, नसेल तर काढून टाकायचं. मी याला काय करतो, फक्त ह्याचं नाव मी चेंज करतो. ह्याचं नाव देतो मी स्टाफ आयडी. ठीक आहे, तो ऑटो नंबर आहे, म्हणजे जसं जसं तुम्ही ऍड करत जाल तसं तसं स्टाफ आयडी ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट होत जाते. हा स्टाफ आयडी आपल्याला द्यायची गरज नाहीये. त्यानंतर मी काय करतो, स्टाफ नेम घेतो. तिथं असं मध्ये स्पेस द्यायचं नाहीये, म्हणजे स्टाफ स्पेस नेम नाही चालणार. एक तर तुम्हाला घ्यायचं तर एकत्र घ्या, नाहीतर मग अंडरस्कोर द्या. इथे डॅश पण चालणार नाही. ठीक आहे, आता स्टाफ नेमला तुमचा डेटा टाईप कुठला आहे तर तुम्ही डेटा टाईप इथनं चूज करू शकता. इथं बरेच प्रकारचे आहेत. टेक्स्ट मी इथं घेतो. इथं खाली तुम्हाला फील्ड साईज दिसते. आता हे ऍक्सेस असल्यामुळं मॅक्झिमम तुम्ही 255 कॅरेक्टर वापरू शकता, फक्त 255. मग आता तुम्ही म्हणाल की सर कसं करायचं मग आता, तर मग जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर मग तुम्हाला SQL किंवा MySQL किंवा MS SQL किंवा Oracle वापरावं लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. आता स्टाफ नेम जे आहे ते 255 कॅरेक्टर एवढं मोठं तर नसणार आहे, फार फार तर किती असेल, एक 50
अक्षर आपण देऊयात, एवढं बास आहे. त्यानंतर मोबाईल एनो. आता मोबाईल नंबर पण बघा किती 10 डिजिटचा असतो, त्यामुळे शक्यतो आपण ते पण काय करूयात, इथं नंबर न घेता मी तो इथं टेक्स्टच घेतो आणि साईज मध्ये काय करतो 10 डिजिट देतो. ठीक आहे. त्यानंतर ईमेल आय डी सेम तसंच, ते पण एक मी 50 देतो. सॉरी, इथं आपल्याला इथं टेक्स्ट द्यायचं आहे. आता हे एरर देणार आपल्याला, द टेक्स्ट यू एंटर्ड इज नॉट अन आयटम इन द लिस्ट. बरोबर आहे, हे टेक्स्ट देतो आणि इथं साईज मी काय करतो ईमेल आय डी ची 50 देतो. ठीक आहे. त्यानंतर ऍड्रेसला आपण 255 तसंच ठेवूयात. त्यानंतर जेंडर, आता जेंडर आपलं किती असते, मेल MELE, फिमेल FEMALE 6 डिजिट, फार फार तर 10 आपण देऊया. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं एज्युकेशन आपण घेऊयात. एज्युकेशन पण आपण काय करूयात, एक 100 कॅरेक्टर्स ठेवूयात, एवढं सफिशियंट आहे. त्यानंतर अजून काय लागणार आहे आपल्याला, तर आपल्याला अजून स्टाफचं काय काय लागू शकतं. एज्युकेशन झालं, त्यानंतर त्यांचं बेसिक इन्फॉर्मेशन एवढी सफिशियंट आहे. ॲडिशनल आपण आधार कार्ड नंबर 1 घेऊयात, तो पण टेक्स्ट असेल आणि त्याची साईज जी असते ती 12 फिक्स असते, 12 पेक्षा जास्त मोठं आधार कार्ड नंबर नसतं. अजून एक आपण घेऊयात पॅन कार्ड, पॅन कार्ड नंबर 1 घेऊयात, ते पण आपलं किती असतं माहिती आहे का, ALLPT 8920A, ते पण 10 डिजिट असतं, त्यामुळं तो 10 मध्ये बास आहे. ठीक आहे. तर हा माझा इथं टेबल मी एवढा केलाय, ह्याला मी सेव्ह करतो. काय केलं, सेव्ह केलं. आता ह्याला मी इथं काय करतो, इथं क्लोज करतो. हा माझा टेबल इथं तयार आहे. जेव्हा मी याच्यावर डबल क्लिक करतो, हा टेबल इथं तुम्हाला दिसेल बघा, हा टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला दिसेल, स्टाफ आयडी, स्टाफ नेम, मोबाईल नंबर, ईमेल आयडी. आता मी इथं काय करतो, स्टाफ नेमला इथं एंट्री करायचा करतो, ABCD, मोबाईल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ईमेल आयडी मध्ये A@A.A, ऍड्रेस मध्ये सोलापूर टाकतो मी डायरेक्टली इथं. जेंडर मध्ये मेल, एज्युकेशन मध्ये B कम्प्युटर, जे काय असेल ते. आधार कार्ड नंबर मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पॅन कार्ड नंबर ALL काहीतरी देऊयात, UT. त्यानंतर हे बघा, इथं स्टाफ आयडी ऑटोमॅटिक 1 आलेला आहे, ते 1 मी टाकलो नाही, ते ऑटोमॅटिक आलंय. अजून एकदा बघा, आता 2 ऑटोमॅटिक आलं. त्यानंतर हे बघा, अजून एकदा मी टाकतो, 3 ऑटोमॅटिक आलं. पुढे घेतलं, इथं व्हॅल्यू टाकली, ऑटोमॅटिक 4 आलं. हे बघा, दिसतंय. समजलं आहे का आपण टेबल कसा तयार केला, त्यामध्ये पहिल्यांदा काय तर डेटाबेस तयार कसा केला, त्यानंतर आतमध्ये टेबल कसं तयार केला. आता हा आपला एक टेबल झाला, आपल्याला असे बरेच टेबल लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल आता स्टाफचा झाला, त्यानंतर आणखीन कुठला असेल हो, तर आणखीन एक लागू शकतो आपल्याला स्टुडंटचा, मग ते ऍड करावं लागेल. कसं करणार, इथं क्रिएट मध्ये टेबल नावाचा ऑप्शन आहे, इथं ह्या टेबलला राईट क्लिक करा, सेम प्रोसिजर, डिझाइन व्ह्यू, स्टुडंट, नंतर ओके. आता इथं हा जो आयडी आहे ह्याला मी काय करतो, स्टुड आयडी करतो. त्यानंतर मग इथं F नेम, त्यानंतर मिडल नेम, लास्ट नेम, किंवा एवढं सगळं करण्यापेक्षा आपण एकच नाव घेऊयात, फुल नेम, ऍड्रेस, त्यानंतर कास्ट, पर्सेंटेज मध्ये आपण आता इथं डबल घेऊ शकतो, किंवा फ्लोट असेल तर फ्लोट पण घेऊ शकतो, कारण शक्यतो ते फ्लोट मध्येच असणार आहेत. मग इथं तुम्ही डायरेक्टली नंबर घेऊ शकता, नंबर घेऊ शकता. त्यानंतर ऍड्रेस, त्यानंतर जेंडर, ठीक आहे. त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड,
ठीक आहे. त्यानंतर आणखीन अजून काय लागू शकतं आपल्या विद्यार्थ्याला, त्याचं मग 10th चे पर्सेंटेज, स्कूल नेम, ठीक आहे. आता जे काय असेल ते आपण ऍड करत जायचं आणि ज्याला जे कन्व्हिनियंट आहे त्याप्रमाणे आपले डेटा टाईप घेत जायचे. त्यानंतर मी हा सेव्ह करतो. फिल्ड ऑलरेडी हॅव ऍड्रेस म्हणून दोनदा ऍड्रेस झालं. एक काढूयात. इथं राईट क्लिक करा मागं आणि इथे डिलीट रोचा ऑप्शन आहे. ठीक आहे. आणि हा सेव्ह आपला झाला. म्हणजे स्टाफ टेबल तयार झाला, स्टुडंट तयार झाला. तसंच आपल्याला लायब्ररीचा टेबल तयार करता येते. त्यानंतर ऍडमिशनचा एक करावं लागेल. त्यानंतर वर्कशॉपचा एक करावं लागणार आहे. त्यानंतर आणखीन काय असेल, अटेंडन्स असेल तर अटेंडन्सचा करावं लागेल. असे वेगवेगळे टेबल्स आपल्याला ह्या डेटाबेस मध्ये क्रिएट करायचे. मग आपण जो टेबल तयार करतो मग त्याप्रमाणे आपल्या फॉर्म मधून तिकडे डेटा इन्सर्ट करायचा आहे, रिट्राइव करायचा आहे, मॉडिफाय करायचा आहे, डिलीट करायचं आहे. हे अशा प्रकारे सगळे आपल्याला इथं ऑपरेशन्स करत जायचे आहेत. ठीक आहे. आपण आता इथं क्वेरी विझार्ड, क्वेरी डिझाइन, फॉर्म ब्लँक, ठीक आहे. इथपर्यंत कळाले का टेबल कसे तयार केलं आपण? पहिल्यांदा डेटाबेस तयार कसा केला, त्यानंतर त्या डेटाबेसच्या आतमध्ये टेबल्स कसे क्रिएट केले हे समजलंय का? बाकीचे सगळे काही क्वेश्चन्स असतील तर विचारून घ्या. काही प्रॉब्लेम नाहीये. हे जर समजलं असेल तर आपण एखाद्या प्रोजेक्टच्या आतमध्ये डेटाबेस कसा वापरायचा किंवा कसा कनेक्ट करायचा हे आपण बघूयात. पूर्ण बघायचं नाही आज आपल्याला, थोडंच बघायचं आहे. फक्त आपण काय करूयात की बेसिक एखाद्या प्रोजेक्टच्या आतमध्येच तो आपण टाकूयात आणि त्यानंतर तो कसा वापरावा लागतो तो आपण बघूयात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता हा जो आपला टेबल होता, आता आपण जो तयार केलाय, आपण मागाचा जो आपला फॉर्म आहे तो फॉर्म ओपन करूयात विज्युअल स्टुडिओ मधला. हा वेबसाईट वरच मी ओपन करतो. कुठं ओपन झालं? हा सी मध्ये, युजर्स मध्ये, डेल मध्ये, डॉक्युमेंट्स मध्ये. ई मध्ये BMIT इंटर्नशिप मध्ये वेबसाईट 1 नावाचं आपलं फोल्डर आहे. आता आपण काय करूया, त्याच्या आतमध्ये आपलं डेटाबेस टाकूयात. ठीक आहे. ई मध्ये BMIT, त्यानंतर वेबसाईट 1. आता इथं आपला आपण मगाशी टाकलेलं कुठे गेलं ते सॅम्पल प्रोजेक्ट मध्ये ना. आता हा आपला इथं डेटाबेस आहे ऍक्सेसचा. मी आता काय करतो, इथनं हा काढतो, इथनं कॉपी करतो आणि आपल्या ह्या वेबसाईट 1 मध्ये त्याला इथं टाकतो. ठीक आहे. इथं पेस्ट करतोय बघा. इथं पेस्ट केलं, इथं आलं, डबल क्लिक करा, ओपन होणार आहे. म्हणजे डेटाबेस इथं ओपन आला. स्टाफ टेबल आहे आणि स्टुडंट आहे. ह्याला इथं अनेबल कंटेंटला क्लिक करायचं जेणेकरून तुम्हाला ते चेंजेस करता येतील. ठीक आहे. आता आपण इथं प्रोजेक्ट मध्ये जाऊयात. आपल्या इथे दाखवत आहे का आपल्याला? तो आता नाही दाखवत आहे. काय करायचं, ह्या आपला जो प्रोजेक्ट आहे, ह्या वेबसाईट आहे, याला इथं राईट क्लिक करा आणि इथे तुम्हाला खाली रिफ्रेशचा एक ऑप्शन दिसेल. रिफ्रेशचा ऑप्शन दिसेल. जर तो नसेल तर रिफ्रेश फोल्डर म्हणून ऑप्शन असतो. जर नसेल तर काय करायचं सांगतो मी. इथं आहे बघा रिफ्रेश फोल्डर, ह्याला क्लिक करा. हे बघा इथं लगेच collegedb.accdb इथं आला. म्हणजे तुमच्या प्रोजेक्ट मध्ये आता हा डेटाबेस दिसत आहे. ठीक आहे. आता हा डेटाबेस आपला इथं आपल्या फोल्डर मध्ये दिसायला आलाय. पण आपल्याला जर ते कोड मध्ये वापरायचं असेल तर काहीतरी मध्ये आपल्याला लागतो.
फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा, त्या एक्झाम्पल वर तुम्हाला आणखी छान समजेल. मी काही ड्रॉइंग करतो इथं, त्यावरनं मी तुम्हाला नंतर सांगेन ते काय आहे म्हणून ते. ठीक आहे. सपोज हे तुमचं पाण्याची टाकी आहे. आता वेगवेगळ्या सोलापुरात भागामध्ये पाण्याची टाकी तुम्हाला दिसेल. त्यानंतर सपोज हे तुमचं घर आहे. ठीक आहे. तर ह्या पाण्याच्या टाकीचं पाणी आपल्या घरी कसं येत आहे? तुमच्या घरामध्ये एक नळ आहे. ठीक आहे. तुमच्या घरामध्ये एक नळ आहे ऑलरेडी. ते नळ आहे सपोज तुमचं, आणि इथं ह्याच्यामध्ये पाणी आहे आतमध्ये. ठीक आहे. तर हे पाणी तुमच्या घरात कसं येणार आहे, मला उत्तर सांगा. उत्तर सांगा मला. त्या टँक मधलं पाणी तुमच्या घरी कसं येणार आहे? उत्तर सांगा चला. पाईपलाईन करून. ओके. आणखीन काही पाईप मधून. ओके. आणखीन बर. आता हे पाईपचं कनेक्शन मी इथं आणून जोडलेलं आहे. ठीक आहे. पण माझ्या घरात काय आहे? माझ्या घरात मी इथं एक नळ बसवलेला आहे. ठीक आहे. एक कनेक्शन आहे, एक काय म्हणजे त्याला एक स्विच आहे. जोपर्यंत हा स्विच माझा ऑफ आहे, जोपर्यंत हा माझा जो नळ आहे तो ऑफ आहे, तोपर्यंत हा पाणी माझ्या घरी येणार आहे का? जर माझ्या घराचं नळ बंद असेल, राईट, येणार नाहीये. मग तुम्हाला काय करावं लागतंय? म्हणजेच नुसतं कनेक्शन करून चालणार नाहीये, तुम्हाला कनेक्शन ओपन पण करावं लागणार आहे. म्हणजे नुसतं पाईपलाईन करून चालणार नाहीये, नळ तुम्हाला ऑन ठेवावा लागणार आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत आपल्याला पाणी पाहिजे तोपर्यंत. म्हणजेच जोपर्यंत आपण पाणी पाहिजे आपण काय करतो? नळ ओपन ठेवतो, आणि जेव्हा आपलं पाणी काम संपलंय तेव्हा आपण काय करतो? नळ बंद करतो. सेम हाच कन्सेप्ट, असाच कन्सेप्ट आपण डेटाबेस मध्ये वापरणार आहे. म्हणजेच तुमच्या वेबसाईट मधून डेटाबेसला आपल्याला कनेक्शन तयार करायचे. जसं तुम्ही पाईपलाईन केलात तसं आपल्या वेबसाईट मधून डेटाबेसला कनेक्शन करायचंय. मग भलेही तुमचं फोल्डर तेच असू दे. तुम्ही म्हणाल की सर दोघांचं सेमच फोल्डर आहे की कशाला करायचं? तरी पण करावं लागणार आहे. का? कारण हा बाहेरचा एंटिटी आहे. आपले कोड वेगळे आणि डेटाबेस वेगळा, या दोघांमध्ये कनेक्शन आपल्याला करावं लागणार आहे. नुसतं कनेक्शन ओपन करून चालणार आहे का? नाही चालणार. कनेक्शन तयार केल्यावर कनेक्शन ओपन करावं लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला डेटा आतमध्ये टाकता येईल किंवा डेटा काढून घेता येईल. म्हणजे ह्या नळातून इथून पाणीकडे घ्यायचं असेल किंवा आपल्या घरातलं पाणी आपल्याला वरती चढवायचं असेल, आपल्याला काय लागतं? कनेक्शन ओपन ठेवावं लागतं. आपण सपोज आपल्या घरातनं एक वॉल वरती चाललेली आहे इथं. ठीक आहे. आणि वरती जाणारी जी वॉल आहे त्या वॉलला पण एक नळ आहे, आणि ती जर नळ तुम्ही बंद ठेवला असेल, इथं एक आपण स्विच केला समजा, हा जर बंद असेल तर वर आपलं जाणार आहे का पाणी? नाही जाणार. म्हणजेच डेटा घ्यायचा असेल किंवा द्यायचा असेल, कम्युनिकेशन जर करायचं असेल तर तुमचं कनेक्शन ओपन पाहिजे. सेम कंडिशन मध्ये जेव्हा तुम्हाला ह्या वेबसाईट मधून डेटा ह्या डेटाबेस मध्ये टाकायचा असेल किंवा काढून घ्यायचा असेल तर कंपल्सरी कनेक्शन ओपन पाहिजे. त्याचसोबत जेव्हा तुमचं काम संपतंय तुम्ही कनेक्शन क्लोज करायला पाहिजे. म्हणजे ओपन आणि क्लोज. जसं आपलं पाणी भरून झालं आपण काय करतो? नळ बंद करतो. का? दुसऱ्यांना वापरता येत आहे, बाकीच्यांना वापरता येत आहे. तसंच आपल्याला इथं कनेक्शन झाल्यानंतर आपल्याला कनेक्शन क्लोज करायचंय. आपले ऑपरेशन झाले की कनेक्शन आपल्याला क्लोज करायचंय. मग आता
कनेक्शन कसं करायचंय, ओपन कसं करायचंय, डेटा आतमध्ये टाकायचा कसा, काढायचा कसा, आपण उद्यापासून बघणार आहे. ठीक आहे. आता आपण फक्त काय केलंय तर टेबल तयार केलेत, डेटाबेस तयार केलेत आणि तो आपल्या फोल्डर मध्ये टाकलेला आहे. बाकी आपण काहीही केलेलं नाहीये. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे का? बाकीच्यांना समजलंय सगळ्यांना? ठीक आहे. मग आज आपण इथे थांबूयात. उद्या सेम टाइम सेम आयडी वरच आपण आता हे कंटिन्यू करणार आहे. नवीन जो आपण मी तुम्हाला आयडी दिलाय गो मीटिंगचा त्यात आपण कंटिन्यू करणार आहे. ज्यांची अजून ऍडमिशनची प्रोसेस झाली नाही पूर्ण त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून मला सर्टिफिकेट तयार करून तुम्हाला पाठवता येतील. ठीक आहे. थांबूयात आज इथे.